त्याची आजी इथं थांबली ना, त्याला काय करा म्हणा, मकाची कणस घेऊन आलाय आम्हाला, मस्त अशी गावरान मकाची कणस. आपल्या कुंडीतले बटन गुलाब पहा, सर्व फुललेत बरं का. आता छोटे छोटे बटन गुलाब सर्व फुललेत. थंडगार वाऱ्याच्या झुळकीनं सुंदर असे मोगऱ्याचेही फुलं उमललेत पहा. आणि इथं गोकर्ण लावलेलं आहे, त्यालाही आता फुल लागलेत. तर आज सकाळी सकाळी मुलांना केलेला आहे ढोकळा. तर आज शनिवार असल्यामुळे ना मुलांना हाफ डे असतो आणि थोडंसं काहीतरी नाश्ता म्हणून त्यांना द्यावा लागतो. त्यामुळं ज्योतीनं आज सकाळी सकाळी बनवलेला आहे मस्त असा ढोकळा. तर मुलांना असं चटकपटक खायला खूप आवडतं. बाहेरचं खाण्यापेक्षा घरात आपण बनवलेलं जे ताजं ताजं अन्न आहे तेच आपण मुलांना खायला द्यायला पाहिजे. तर टिफिनला न देता आज ज्योती यांना घरीच नाश्ता देणार आहे पोटभर आणि मग जाणार आहे ते स्कूलला. तर मैत्रिणींनो चला, आज आहे शनिवार. मस्त अशी ढोकळ्यावर फोडणी टाकलेली आहे पहा. दोघे आज्यांना त्यांनी निवडतात मेथीची भाजी, कोथिंबीर आणि शेपूची भाजी. तर बाई आलेली आहे माझी मम्मी. तर दोघी जणी निवडतात मेथीची भाजी. शनिवारच्या दिवशी ना मेथीची भाजीचाच प्रोग्राम असतो पहा. सगळ्यांनाच आवडते मेथीची भाजी. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना भाजीवर माती पण उडत असते पावसामुळं आणि बारीक बारीक किडे पण असतात. त्यामुळे ना भाजी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. खळखळ आपल्याला माती निघते. माती निघते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना प्रत्येक भाजीवर पावसाने माती उडालेली असते आणि छोटे छोटे कीट पतंग पण याच्यावर बसलेले असतात. त्यामुळे ना जास्त पाण्याने खळाखळा भाजी धुवून घेऊन आणि मग भाजी पुन्हा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे मग असणारे जे काही किडे असतील किंवा माती असेल ती सर्व खाली बसते आणि आपल्याला स्वच्छ अशी भाजी मिळत असते पहा. धुतल्यानंतर सुद्धा आहे ना थोड्या वेळ अशी पाण्यामध्ये ठेवायची, म्हणजे जी राहिलेली माती आहे ना ती सर्व खाली बसते आणि वरची भाजी आपण शिजायला टाकायची आहे पहा. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. तर आज शनिवार आहे आणि माझी मम्मी पण आलेली आहे काल पहा. तर आता ती मेथीची भाजी निसून दिली तिने निसली आणि आता आहे ना कोथिंबीर पण निसती. तिला आहे ना असं काम लागतं हाताला, शांत बसू शकत नाही ती. इथं जास्त काम नाही ना त्याच्यामुळे ती माझ्याकडे जास्त येत पण नाही. का गं बाई, काम नाही त्याच्यामुळे येत नाही तू माझ्याकडं. तिला असं काम पाहिजे. बाजार झालाय आज मस्त असं पहा शनिवारचा. देवपूजा करून घेतली, सर्व काही आवरले. वारकरी पंढरपूरला निघाला की लगेच पावसाला आहे ना पाऊस थांबतो त्यावेळी. तर 8-10 दिवस आता पाऊस येणारच नाही पहा, फक्त वारं सुटन आणि थोडंसं ऊन पडन. तर आता दिंड्या चाललेल्या आहेत पहा गावागावातून. तर इथून जाताना तुम्हाला ही मी दिंडी दाखवते. छोट्याशा दिंड्या गावातून निघत असतात, प्रत्येक गावातून 2-3 दिंड्या तरी जात असतात. आमच्या गावातली दिंडी ही उद्या आता जायची आहे. तर आज पहा ताईंनो ही कढई ठेवलेली आहे. तर आपल्याकडे आहे ना संसारात भरपूर अशा कढया असतात पहा, आणि घरातल्या प्रत्येक माणसासारख्याच कढया पण जुन्या झालेल्या असतात काही काही. तर आपण आपल्या घरामध्ये जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना थोडंसं टाकून देतो, त्याप्रमाणे आपण जुन्या ही कढया कधी कधी वापरतो आणि त्या पण आपण व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये येत असतात पहा. तर लगेच ताईंच्या कमेंट येतात कढया बदला. तर सगळ्याच कढया आपण वापरायच्या असतात आणि सगळ्याच माणसाप्रमाणे त्या कढयांना जीव पण लावायचे असते, किती जुने असले तरी काही हरकत नसती. तर आता पहा आता नवीन कढई ठेवलेली आहे पहा बरं का. जिरे टाकलेत आणि मेथीची भाजी करणार आहोत आज मस्त अशी. तर हिरवी मिरची लसूण टाकलाय. कचरा माती सगळं याच्यातच राहिलं बरं का. वरची भाजी आपण कढईत शिजायला टाकली आणि सगळा कचरा याच्यामध्ये राहिलाय पहा. तर 2-3 पाण्याने भाजी धुवून घेतली होती तरी पण एवढा कचरा त्यामध्ये होता.
असंच होते ते. तर कालपासून आहे ना रस्तापूरच्या दिंड्या चाललेल्या आहेत पहा. आणि उद्या आपल्या गावातली ही दिंडी जाणार आहे. तर आज पण एक दिंडी आपल्या गावातली गेलेली आहे. तर इथं आहे ना आपल्या मनीमाऊने आज बिस्किटावर ताव मारला होता मुलांच्या. तर मग ते सर्व बिस्किट आहे ना मनीमाऊलाच टाकून दिले होते पहा. तर कधी कधी ही पण आहे ना खूप असं घरात धुमाकूळ घालते पहा. तर मैत्रिणींनो, शनिवारी बाजारच्या दिवशी आहे ना घरामध्ये असती ताजी ताजी भाजी आणि मस्त अशी भेळ. तर इथं डाळ भात करून घेतलेला आहे आणि छान अशी भेळ करायची आहे आपल्याला पहा. आणि गरम गरम पोळ्या मी करते आणि त्यानंतर मस्त असा मलिदाही करणार आहोत. तर ज्योती इथं आहे ना आता मलिदा करून घेती. तर तूप करून घेतलेलं होतं आणि तुपातली बिरी राहिलेली होती. तर मग 2 पोळ्याचा गूळ घालून छान असा मलिदा तयार केला. तर खूपच छान लागतो पहा जेवणाबरोबर. आणि साखर टाकलेली आहे ज्योतीने मलिद्यात. आणि ही बिरी तूप कडलेली जी बिरी आहे ना त्याचा मलिदा खूपच सुंदर लागतो पहा. तर आम्हाला सगळ्यांना हा मलिदा खूप असा आवडतो. आता पाऊस लय येतोय. आम्ही नेहमी आधी बिराड पाल असताना गोड्या. तर आज आहे ना आज आम्ही करणार आहोत पापड. आणि पापड करता करता आम्ही पाहत होतो बानाईचे व्हिडिओ. तर धनगरी जीवनचे व्हिडिओ पाहत होतो. तर त्यांच्या 40 मेंढ्या पावसाने मेल्या. तर खूप असं वाईट वाटलं पहा. बाळकृष्णाने ना मकाचे कणस आणलेत पहा बरं का. बाळकृष्ण आलाय बैला न्यायला. त्याची आजी इथं थांबली ना त्याला काय करा म्हणा. मकाचे कणस घेऊन आलाय आम्हाला. मस्त अशी गावरान मकाची कणसे सोललेत खायला. आता गायला घेऊन जाणार टाकतो. हा तेच वाईट जाऊ देऊ. शनिवारी रविवारच्या दिवशी ना मुलांना दिवसभर काही ना काही चानाचुना लागत असतो. तर आता हे मकाचे कंस आहे ना ऋग्वेदृशांगला भाजून देते. तर TV पाहता पाहता आहे ना त्यांना खायला लागतं. तर बाळकृष्ण आला होता बैला न्यायला आणि बाई पण गेलेली आहे त्यांच्या घरी. तर एकच दिवस राहिली. तिला जास्त कुठं करमत नाही. त्यांच्या घरीच तिला जास्त आवडतं. आणि बाळकृष्णालाही पण आजी वाचून अजिबात करमत नाही. लगेच घ्यायला आला. आम्हाला येताना मकाचे कणसही घेऊन आला. तर चला आता मस्त लिंबू मीठ लावून ना मकाच्या कणसावर ताव मारूया. तर मैत्रिणींनो, आम्ही ना आज दोघींनी 1.5 तासात ना 1 किलोचे पापड केले. तर तुम्हाला पापडाचा व्हिडिओ मी ना कुंकू टिकलीवर टाकणार आहे. तर तिथं नक्की जाऊन पहा बरं का. घरात भरपूर असे कांड करून आणि किचनमध्ये ना उलथा पालथा करून आपली माऊताई आता बसलेली आहे निवांत अशी पहा. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. Would you like to know holidays are over, but I'm not at all sad? Would you like to know what makes me so glad? New shoes, new bag, my uniform is new. New book, new class, new class teacher is too. So everything is new, and that is really fine. फाईन, सुंदर. Eight that years old and good as gold, and the good old friends of mine. माय Thank you. गुड बॉय. थँक्यू.